हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपल्या व्हिडिओमध्ये मी हे सेमी सर्कल तोरण कसं बनवायचं त्याचे स्टेप्स घेऊन आली आहे. मी एक हाफ सर्कल बनवलेला आहे. दुसरा आता बनवताना मी तुम्हाला स्टेप्स दाखवणार आहे. त्यासाठी मी ही शेल पॅटर्नची पट्टी केलेली आहे. या पट्टीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर या पट्टीला आपल्याला 2 हे असे हाफ सेमी सर्कल करायचे आहे. त्यासाठी पहिले आपल्याला 3 मार्किंग्स करून घ्यायचे आहेत. पहिलं मार्किंग येणार पूर्णपणे पट्टी जेवढी बनवलेली असणार त्याचा टोटल हाफ, तिकडे एक मार्किंग करायचं. त्याच्यानंतर जे 2 हाफ होणार त्या हाफचं पुन्हा हाफ करून घ्यायचं, तिकडे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे हाफचा जो हाफ करणार तिकडनं आपण डिझाईन सुरू करणार. जसं मी आता ही एक जे सेमी सर्कल बनवलेलं आहे तर हा आपला एक हाफ पार्ट आहे. त्या हाफ पार्टच्या सेंटरपासून ही डिझाईन सुरू केलेली आहे. म्हणजे हा एक सेमी सर्कल आणि आता इथे एक सेमी सर्कल होणार. तर आपण ह्या सेकंड सेमी सर्कलला सुरुवात करूया. आता डिझाईनला सुरुवात करताना जो मेन मोठा हाफ आहे त्याचा जो आपण अर्धा हाफ केलेला आहे तिकडे आधी आपण आपला एक जो कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला असणार आहे तो जॉईंट करून घेणार. त्याच्यानंतर 8 चेन्स घेणार. 1 2 3 4 5 6 7 8. 8 चेन्स घेतले की त्याच्या थोड्याशा 1 इंच जागेपर्यंत आपण सिंगल क्रोशेनी चेन जॉईंट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर एक चेन घेऊन आपण डिझाईन टर्न करणार. सर्कल टर्न करून आता ह्या चेनमध्ये आपल्याला 16 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 8 चेनची जो सर्कल असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 16 डबल क्रोशे, सुईवर धागा घेऊन 2चा 1 2चा 1 असे आपण 16 डबल क्रोशे या सर्कलमध्ये घालून घेऊया. आपण ह्या सर्कलमध्ये 16 डबल क्रोशे करून घेतले आणि हा डबल क्रोशे जिथे आता एवढा गॅप मला येतो आहे, मोस्टली 1 इंचचा गॅप येतो डिझाईन जॉईंट करताना, तिकडे आपल्याला हा जॉईंट करून घ्यायचा आहे. आता हा पूर्णपणे जिथे आता असा उभा राहणार तिकडे एक सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा तिथेच बाजूला थोडंसं जॉईंट करून हा धागा कट करून घेऊया. आता आपल्याला पुन्हा दुसरा कलर जॉईंट करून घ्यायचा आहे. आता इथे जी अशी एक खांबची जी डिझाईन आली आहे तिकडे आपण हा दुसरा कलर जॉईंट करून नेक्स्ट डिझाईनला सुरू करणार आहे. तर इथे हा जॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे जी पहिली चेन आहे त्या पहिल्या चेनमध्ये जॉईंट करायचा. आता 40 साखळ्या करून घ्यायच्या. 40 साखळ्यांचा एक लूप करून घेऊया. अशा आपण ह्या 40 चेन्स करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याची पुढची जी चेन आहे तिकडे सिंगल क्रोशानी जॉईंट करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक चेनमध्ये आपल्याला ह्या अशा 40 चेन्सच्या लूप्स बनवायचे आहेत. म्हणजे आपण जे 16 डबल क्रोशे घातलेत त्याच्यावर 16 लूप्स तयार होणार. जसं आता तुम्ही इथे बघू शकता हे असे लूप्स तयार करायचे आहेत आपल्याला. तर प्रत्येक चेनमध्ये 40 चेन घ्यायच्या, बरोबर मोजून घ्या म्हणजे आपली डिझाईन वर खाली नाही होणार. 40 चेन्स करून बाजूच्या चेनमध्ये जॉईंट करत आपण 16 लूप्स तयार करून घेऊया. 40 चेन घालत आपण हे 16 लूप्स तयार केले आहेत. आणि हे लूप्स झाल्यावर जरा असे त्याला असे पूर्ण स्ट्रेच करून ठेवायचे म्हणजे सगळ्या चेन्स स्ट्रेट होणार. आणि जिथे आता आपला लूप जिथपर्यंत पोचतो आहे तिथे आता आपल्याला दुसरा कलर जॉईंट करून पुढची डिझाईन करायची. आपल्याला प्रत्येक लाईनला अल्टरनेट कलर घ्यायचा आहे. डिझाईन करताना बरोबर लूपची चेन अशी सरळ धरूनच करायची म्हणजे त्याला असा ट्विस्ट वगैरे येणार नाही. हे आता पूर्ण 16 लूप्स तयार झाले आहेत. त्याच्यावर आपल्याला क्लस्टर डिझाईन घालायची. तर जिथे आता आपला हा लूप ज्या हाईटपर्यंत पोचतो आहे इथे आता ह्याला आपण पुढचा कलर जॉईंट करून घेऊया. तर आता पुढचा कलर जॉईंट केल्यानंतर पहिली एक चेन करून घ्यायची.
त्याच्यानंतर आता ही जी पहिली चेन आहे, या पहिल्या चेनमध्ये एक आपल्याला क्लस्टर डिझाईन करायचे. आता प्रत्येक लूपमध्ये आपल्याला क्लस्टर डिझाईन म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 आणि 3 डबल क्रोशे केले, एक चेन करायची, पुढची चेन घ्यायची. चेन घेताना पण अशी व्यवस्थित सरळ करून घ्यायची, जेणेकरून डिझाईन पण अशी स्ट्रेट राहणार. आता पुढच्या चेनमध्ये पुन्हा क्लस्टर, 3 डबल क्रोशे. आता प्रत्येक लूपमध्ये एक एक क्लस्टर आणि मध्ये एक चेन, असा हा आपला राऊंड कंप्लीट करून घेऊया. प्रत्येक लूपमध्ये आपण क्लस्टर डिझाईन घालून घेऊया. सो फ्रेंड्स, प्रत्येक लूपमध्ये एक एक क्लस्टर, मध्ये एक चेन, अशी आपण हे 16 क्लस्टर घालून घेतले आहेत. त्याच्यानंतर इथे पुढच्या लूपमध्ये जॉईंट करून घेतलं आहे. आता तसंच पुन्हा आपल्याला सेकंड रो करायचा आहे. आता आपण त्याच्या पुढच्या चेनमध्ये इथे हा ग्रीन कलर जॉईंट करून घेतला आहे. एकदा येलो एकदा ग्रीन अल्टरनेट कलरने आपण ही डिझाईन कंप्लीट करणार आहोत. आता ही इथे जॉईंट केल्यानंतर आता इथे आपण एक चेन घेतलेली. आता पुढच्या रोमध्ये आपण 2 चेन घेणार आहोत. जॉईंट केल्यानंतर पहिली 2 चेन, त्याच्यानंतर इथे आपण जी पहिली एक चेन घेतली होती त्याच्यामध्ये क्लस्टर काढून घ्यायचा. आता पूर्ण ही डिझाईन सगळी क्लस्टरनीच आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे. आता 2 चेन घ्यायच्यामध्ये, म्हणजे आपली डिझाईन ही व्यवस्थित सेट होते. आता पुढची जी एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये क्लस्टर. आता प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये क्लस्टर घालत आपल्याला हा रो कंप्लीट करायचा आहे. मध्ये 2 चेन घ्यायच्या. आता पुढची जी एक चेनची गॅप आहे त्याच्यात क्लस्टर. आता आपल्याला जेवढा सर्कल हवा आहे त्याप्रमाणे आपण हे आता क्लस्टरच्या लाईन्स वाढवत जाणार आहोत. अशा पद्धतीने आता हा ग्रीन कलरचा राऊंड आपण मध्ये 2-2 चेन करणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा ऑरेंज कलरचा राऊंड करणार आहोत. आता जसं तुम्ही इथे बघू शकता, येल्लो ग्रीन असे मी 4 राऊंड्स केलेले आहेत. आपला जेवढा सर्कल आहे, जेवढा आपला हाफ पॅटर्न आहे, तेवढे जितके राऊंड्स त्याच्यामध्ये बसणार तेवढे आपण करून घ्यायचे. तर आता इथे आपण आता पहिली येल्लोचा झाला, आता ग्रीनचा, पुन्हा येल्लोचा आणि मग ग्रीन, असे अजून 3 राऊंड आपण करून घेऊया. इथे आपण येल्लो करताना एक चेन घेतली, सेकंड राऊंड करताना 2 चेन, थर्ड राऊंड करताना 3 चेन, फोर्थ राऊंड करताना 4 चेन. फक्त मधल्या चेन्स वाढवायच्या, म्हणजे आपला हा जो सर्कल आहे तो असा व्यवस्थित स्प्रेड होतो. तर आपण आधी या 3 राऊंड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, क्लस्टर डिझाईन घालत आपण हे 3 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. पहिल्या राऊंडमध्ये 1 चेन, 2, 3 आणि 4 असं करत आपण हे 4 राऊंड कंप्लीट केलेले आहे. आता आपल्याला पुढे त्याला अशी लूपची डिझाईन करायची आहे. त्यासाठी या चेनच्या वरच्या खांबाला इथे हा ऑरेंज कलर जॉईंट करून घेतलेला आहे. जॉईंट केल्यानंतर एक मिनिमम 8 ते 10 चेन्स करून घ्यायचे आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 चेन्स केल्या की हा तो क्लस्टर आहे, या क्लस्टरचा जो पहिला मधला खांब आहे तिकडे सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा 10 चेन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. क्लस्टरचा जो मधला खांब आहे, डबल क्रोशे आहे, त्याच्यावर सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. असं आता प्रत्येक 10 चेनचं लूप बनवत क्लस्टरच्या मधल्या डबल क्रोशेला जॉईंट करत हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 10 चेन करत प्रत्येक क्लस्टरच्या सेंटर डबल क्रोशेवर जॉईंट करत हे आपण असे लूप्स तयार केले आहेत. आता अजून एक राऊंड आपल्याला अशा ह्या लूप्सचा करायचा आहे. तर आता इथपर्यंत आपण पोचल्यानंतर पुन्हा आता इथे आपण 10 लूप्स घेतले होते, आता मी इथे 8 लूप्स घेते. पहिली 4 लूप्स घेऊन या लूपच्या सेंटरला सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घेणार. मग 1, 2, 3, 4,
5 6 7 8 8 चेन्स घेऊन पुढच्या लूपच्या सेंटरला जॉईंट करून घ्यायचं. चेन्स आणि लूप्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता प्रत्येकी 8 चेन करत आपण प्रत्येक लूपमध्ये हा जॉईंट करून घेऊया आणि राऊंड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण त्याला हे लूपची डिझाईन करत हा आपला दुसरा सेमी सर्कल कंप्लीट झालेला आहे. आता मी इथे या सेमी सर्कलला हे असे टॅसल्स लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला लटकन किंवा पॉम्पॉम असे लावू शकता. ते तसेच सेम असे मी या साईडला लावून घेते. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी अल्टरनेट लूपमध्ये टॅसल्स लावून हे आपलं सुंदरसं झालर तोरण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम सोपं आहे. नुसते खांब घालून हे 2 हाफ सर्कल तयार केले आहेत आणि अशा पद्धतीने हे सोप्पंसं झालर तोरण तयार झालं आहे. तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडली असेल तर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.